इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अंडा बिर्याणी। तर कढईमध्ये एकदम झटपट होणारी अंडा बिर्याणी मी इकडे तुम्हाला करून दाखवणार आहे। तर माझ्या पद्धतीने मी डायरेक्ट अंडा बिर्याणी कशी करते चला बघूया। तर इकडे कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मी एक दगडफूल, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, 4 मिरं, 4 लवंग टाकलेले। त्यामध्येच बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे। त्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट। तर हे सगळं आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची। तर इकडे तुम्ही बघितलात हिरवी मिरची मी अशी उभी कट केलेली आहे। फ्लेवर छान लागतो बिर्याणीमध्ये अशी जर तुम्ही मिरची टाकलीत तर। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत। तर धना पावडर, लाल तिखट, लाल मिरची पावडर आणि हळद एवढेच मसाले टाकलेले आहेत। मसाले चांगले तेलावरती परतले की गॅस बंद करायचा आणि दही टाकायचं। गॅस बंद करूनच दही टाका म्हणजे दही फुटणार नाही। दही छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये। नंतर ऑन करा गॅस। गॅस चालू करून तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं। नंतर अशी अंडी कट करून त्याच्यामध्ये टाकायची। थोडेसेच हलकेसे काप दिलेले आहेत मी। त्या अंडी चांगले मसाल्यांवरती परतून घ्या आणि जो आपण बिर्याणीसाठी तांदूळ वापरणार आहे तो तांदूळ आपल्याला आता या वेळेस धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये टाकायचा आहे। चांगला परतून घ्या तांदूळसुद्धा। असा जर तुम्ही भात केलात बिर्याणी राईस तर खूप छान लागतो टेस्टला। एकदा नक्की करून बघा। तांदूळ बिर्याणीचेच पाहिजे असं नाही, तुम्ही जरी कोलम वापरले तरी खूप छान असा बिर्याणी भात हा होत असतो। तर आता याच्यामध्येच मी लकी बिर्याणी मसाला टाकणार आहे, कारण हा जो मसाला आहे तो A1 लागतो बिर्याणीला। तुम्ही एकदा वापरा। 1 चमचा टाकायचा, खूप असा तिखट आहे हा। त्यानंतर चिकन मसाला टाकते आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि मसाले तुम्ही हवा तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचे पाणी। आता इकडे मी बिर्याणीचे तांदूळ वापरल्यामुळे जेवढे तांदूळ असतात त्याच्या डबल पाणी लागतं। वरून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। थोडंसं असं उघडंच ठेवा, त्याच्यामुळे ते ओतू जाणार नाही आणि फुल गॅसवरती बिर्याणी करायची, नाही तर तांदूळ भिजक होतील। फुल गॅस ठेवायचा, अधूनमधून असं हलवायचं आणि इकडे बघा आपली अगदीच 90% बिर्याणी झालेली आहे। थोडंसं ओलसरपणा आहे याच्यामध्ये। तर आता गॅस बंद करायचा आणि ही बिर्याणी वाफेवर होऊन जाते। गॅस बंद करून वरून मी थोडंसं तूप टाकते, पुदिना टाकते आणि झाकण ठेवते। अगदीच 10 ते 15 मिनटं बिर्याणी आपली खायला तयार होते। तर इकडे बघा मस्त झालेली आहे बिर्याणी। छान सुट्टे सुट्टे तांदूळ झालेले आहेत, तुम्ही बघितलं मस्त असे मोकळे झालेले आहेत। तर बिर्याणी एकदम झटपट होणारी आहे ही, त्यामुळे नक्की ट्राय करा। आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती। टेस्टला तर A1 लागते, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा।